नांदेड अवैध शाळेविरोधात मनसेचे निवेदन. नांदेड जिल्ह्यात परराज्यातील संस्था चालकांकडून कोणतीही शासकीय परवानगी, नोंदणी अथवा मान्यता नसताना सुरू असलेल्या अवैध शाळांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात श्री चैतन्य टेक्नो स्कूल गट क्रमांक 100 ही शाळा ग्रामपंचायत खुडगाव, नांदूस रोड, मालेगाव रोड, तालुका व जिल्हा नांदेड येथे नियमबाह्यरित्या सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. सदर शाळेमार्फत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात घालून पालकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच शिक्षण विभागाचे नियम, सुरक्षा उपाय, शिक्षक पात्रता व इतर आवश्यक सुविधा न पाळता शाळा चालवली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध शाळा बंद करावी, संबंधित संस्था चालकांवर फौजदारी व आर्थिक कारवाई करावी, तसेच पालक व विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. प्रमोद नरवाडे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे दीपक स्वामी यांनी आज शिक्षणाधिकारी यांना भेट दिली. मागच्या 10-12 दिवसापासून यांचा इथल्या स्थानिक जी शाळा आहे इंग्रजी माध्यमाची न्यू चैतन्य टेक्नो स्कूल आणि किड्स किंगडम स्कूल या दोन्ही शाळा एकत्र येऊन इथल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना लुटण्याचं काम करत आहेत. त्याच्या विरुद्ध आवाज उचलण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलेलं आहे. त्याला आम्ही कायदेशीर जोड देण्यासाठी मला त्यांनी कायदेविषयक सल्लागार आणि कायदेविषयक त्यामध्ये माहिती देण्यासाठी त्यांनी मला इथं नियुक्त केलेलं आहे, एक त्यांचा वकील म्हणून. तर त्या अनुषंगाने मी आपणास सांगू इच्छितो की मागच्या जे 2 दिवसाच्या 12 तारखेला जे त्यांची तपासणी करण्यात आली गट शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडून, त्या तपासणीमध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की संबंधित शाळा ही न्यू श्री चैतन्य स्कूल ही मागच्या 3 वर्षापासून इथं विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लाखो रुपयाची फीस उकळत आहे आणि त्या शाळेला शासनाची परवानगी नाही. शासनाची परवानगी नसताना संबंधित या शिक्षण विभाग मुग घेऊन गप्प बसलेला होता का, आमचा असा सवाल आज शिक्षणाधिकाऱ्यांना केला की संबंधित गट शिक्षण अधिकारी काय करत होते मागच्या 3 वर्षापासून. इथं लाखो रुपयाचा अपहार झालेला आहे, पालक त्रस्त आहेत, पाल्य त्रस्त आहेत. मग याला वाचा फोडण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलेलं आहे. तर मी सगळ्या पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना असे आवाहन करतो की या लढाईमध्ये आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सहकार्य करावं. ही लढाई फार मोठी आहे आणि याच्यामध्ये प्रस्थापित लोक सुद्धा जुडलेले आहेत. याच्यामध्ये खूप काही यांना कठीण या गोष्टीला सुद्धा सामोरे जावं लागणार आहे. तर यासाठी जनमानसामध्ये याचं प्रबोधन होणं, या बाबतीमध्ये माहिती निर्माण होणं हे काळाची गरज आहे. कारण की शिक्षण फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं बाजारीकरण होत आहे आणि त्याचंच एक जिवंत उदाहरण म्हणून श्री चैतन्य टेक्नो स्कूल आहे. याच्या माध्यमातून सर्व पालकांनी या मोहिमेमध्ये सामील व्हावं आणि टेक्नो स्कूलला जे अपहार केलेला आहे त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही शिक्षणाधिकारी महोदयांना विनंती केली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आजच्या दिवस त्यांची वाट पाहण्यात येणार आहे, त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे किंवा जे काही त्यांना 2012चा जो सेल्फ फिनान्स ऍक्ट आहे त्या सेल्फ फिनान्स ऍक्ट नुसार त्यांनी जी शिवाजीनगरची शाळा खुरगावला जी नेली, तिथे शाळा नेल्याच्या नंतर ती शाळा त्या संस्थेच्या नावावर आहे की नाही हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. कारण की जी शाळा संस्थेच्या नावावर नसते, जी जागा संस्थेच्या नावावर नसते, ती सुद्धा त्याची परवानगी घेतली की नाही, स्थलांतराची परवानगी घेतली की नाही. संबंधित जी चैतन्य स्कूल आलेली आहे टेक्नो स्कूल, त्या शाळेला तर कशाचीच परवानगी नाही. त्यामुळे सरळ त्यांच्यावर फौजदारी गुन्हा आणि अपहाराचा गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ही पालकांची, विद्यार्थ्यांचीच फसवणूक नसून ही शासनाची फसवणूक आहे. तर शासनासाठी जे तळमळ करायले ते यंगस्टर शासनासाठी करत आहेत, तर त्याची दखल सुद्धा शासनाने घ्यावी अशी माझी इच्छा आहे. जय महाराष्ट्र. मी दीपक स्वामी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा राज्य उपाध्यक्ष. जे श्री चैतन्य टेक्नो स्कूलचा जे विषय चालू आहे नांदेडमध्ये शिक्षण विभागाचं जे काही आम्ही
आज परत आतापर्यंत पाठपुरावा केलेला आहे. तुम्ही बघताय मागच्या 8 ते 10 दिवसापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत. तर आज शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी आजची वेळ मागितली होती. आजच्या वेळी आम्ही जाऊन शिक्षणाधिकाऱ्यांना आमचे लिगल ऍडवायझर आमचे मोठे बंधू प्रमोदजी नरवाडे यांना घेऊन आम्ही तिथं गेलो होतो. तर तिथं गेलो त्यांना विचारपूस वगैरे झाली. त्याच्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलंय की या सगळ्या गोष्टी आमच्या निदर्शनात आलेल्या आहेत आणि आम्ही लवकरात लवकर यांच्यावर म्हणजे आज या उद्या यांच्यावर फौजदारी कारवाई आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. जर शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हणल्याप्रमाणे जर 1 ते 2 दिवसात जर कारवाई केली नाही तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमच्या मोठ्या बंधू लिगल ऍडवायझर प्रमोदजी नरवाडे यांना सांगून लवकरात लवकर न्यायालयीन लढाई लढून आम्ही आमच्या परीने आम्ही गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार.